नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बरेचसे विद्यार्थी मला विचारत होते की सर आमचं PhDला नंबर लागलेला आहे, कन्फर्मेशन मिळालेलं आहे, आम्ही SC कॅटेगरीमधून आहोत, तर आम्हाला कोणती फेलोशिप आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे आपल्याला PhD ज्यांचं कन्फर्मेशन PhDला नंबर लागलेला आहे म्हणजेच कन्फर्मेशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांना ही फेलोशिप मिळत असते. याच्या डिटेल्स आपण पाहूयात. आपण या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि थोडंसं स्क्रोल केल्याच्या नंतर खाली आपल्याला नोटीस बोर्ड दिसेल. नोटीस बोर्डमध्ये हे बघा BANRF 2021 ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याच खाली गाईडलाईन. आपण एक एक पाहूयात. हे पहा ॲडव्हर्टाइजमेंट. हे पहा मित्रांनो, येथे ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिसत आहे. मी अगदी शॉर्टकट्समध्ये तुम्हाला हायलाईट करून ते सांगत आहे. BANRF 2021 यामध्ये बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आदी छात्रवृत्तीच्या अंतर्गत अनुसूचित जातीमधील महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या, नीट ऐका मित्रांनो, ही MPhil आणि PhD करणाऱ्यांसाठी आहे फेलोशिप, परंतु महाराष्ट्रातीलच रहिवासी असायला पाहिजे. महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या MPhil/PhD करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. खाली पहा, MPhil तसेच PhDसाठी दिनांक 1 जून 2021. आता हे नीट ऐका मित्रांनो, PhDसाठी रजिस्ट्रेशनची तारीख बघा काय, 1 जून 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी झालेल्या उमेदवारांकडून तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून PhD करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. नीट ऐका मित्रांनो, आपलं कन्फर्मेशनची तारीख ही 1 जून 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत, तेही फुल टाईम कायम नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. BANRF 2021 ऑनलाईन अर्ज. आता ऑनलाईन अर्ज केव्हापासून स्टार्ट होणार आहेत बघा, 25 ऑगस्ट 2022 पासून. ही जी वेबसाईट आहे https barti.maharashtra.government यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती आणि त्यामध्ये पहा नोटीस बोर्ड. नोटीस बोर्डमध्ये BANRF 2021 यावरती आपल्याला लिंक ही उपलब्ध होईल. तसेच सदर लिंक ही 25 सप्टेंबर 2022 पर्यंत खुली राहील. म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन 25 ऑगस्ट 2022 पासून 25 सप्टेंबर 2022 पर्यंत ओपन राहील. नीट ऐका मित्रांनो. आपण काय होतं, तुम्ही नीट व्यवस्थित ऐकत नाही व्हिडिओ आणि नंतर विचारता का सर हे काय ते काय. त्यामुळं मित्रांनो रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला. बघा, पुढचा पॉईंट आहे BANRF 2021 अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित प्रत पोस्टाने किंवा प्रत्यक्ष बार्टी कार्यालय पुणे येथे दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्राप्त होणे अनिवार्य आहे. आता नीट ऐका, काही ज्या दुसऱ्या वेगवेगळ्या फेलोशिप स्कॉलरशिप असतात, काहींना तुम्हाला कागदपत्र डॉक्युमेंट म्हणजे फॉर्म भरला तर तुम्हाला कुठेच काही पाठवावं लागत नाही, परंतु बार्टीला मित्रांनो अजिबात तसं नाही आहे. या बार्टीमध्ये आपल्याला जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तो ऑनलाईन फॉर्म आणि त्याचबरोबर त्यांचे जे रिक्वायरमेंट रिलेटेड आवश्यक कागदपत्र आहेत ते सुद्धा साक्षांकित प्रत अर्ज आणि तुमचे कागदपत्र साक्षांकित प्रत पोस्टाने किंवा प्रत्यक्ष बार्टी कार्यालय पुणे येथे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची प्रत बार्टी कार्यालयास प्राप्त होणार नाही त्यांचा अर्ज पुढील प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. नंतरचा पॉईंट पहा, अर्जदार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना संशोधन विषय अनुरूप विद्याशाखेतून स्ट्रीममधून अर्ज भरला नसल्यास अशा विद्यार्थ्याचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी गृहीत धरला जाणार नाही किंवा त्याबाबत निर्णय घेण्याची सर्वस्व अधिकारी माननीय महासंचालक बार्टी यांना असेल. आता बघा, त्यांनी दिलेलं आहे की अर्ज भरताना ज्या विद्याशाखा आपली विद्याशाखा आहे त्याच विद्याशाखेतून फॉर्म हा भरायचा आहे, म्हणजे फॅकल्टीतून. त्यानंतर उपरोक्त नमूद तारखांमध्ये बदल असल्यास बार्टीच्या संकेतस्थळावर सूचित केले जाईल. जर काही चेंजेस असतील डेट्समध्ये तर हे आपल्या वेबसाईटवरती सांगितलं जाईल असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गाईडलाईन पाहूयात आपण. हे पहा BANRF 2021 गाईडलाईन. आता मित्रांनो हे पहा, ही गाईडलाईन अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित पहा, ऐका.
आता यामध्ये यांनी डिटेल्स दिलेले आहे या फेलोशिपबद्दल, कोणाला मिळेल, काय मिळेल, केव्हापासून स्टार्ट झालेले आहे, या सर्व डिटेल्स यांनी दिलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह to provide fellowship in the form of financial assistance to the student belonging to SC category and domicile of Maharashtra state to pursue higher studies such as MPhil/PhD full time in Indian University Institute College approved by UGC और कॉम्पिटंट अथॉरिटी. आता इथे पहा यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. महाराष्ट्रामधील जे PhD आणि MPhilला फुल टाईमचे विद्यार्थी आहे, कोणते, SC कॅटेगरी, महाराष्ट्रातील SC कॅटेगरीमधील MPhil PhD करू इच्छिणाऱ्या फुल टाईम विद्यार्थ्यांसाठीच फक्त ही फेलोशिप आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सरळ त्यांनी दिलेले ॲप्लिकंट शुड बिलॉंग टू शेड्यूल कास्ट कॅटेगरी, कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी इज कंपल्सरी. आता फॉर्म भरत असताना मित्रांनो एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. आपण SC कॅटेगरीमधून आहोत आणि तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीसुद्धा पाहिजे. फक्त कास्ट सर्टिफिकेटच नाही तर व्हॅलिडीसुद्धा कंपल्सरी असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली पहा आणि ते त्यांनी सांगितलेलं आहे ॲप्लिकंट ॲप्लाईंग फॉर BANRF 2021 मस्ट हॅव देअर कन्फर्म रजिस्ट्रेशन फॉर MPhil PhD फ्रॉम 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021. इथे त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर खाली पहा इंटिग्रेटेड MPhil PhD प्रोग्राम, म्हणजे तुम्ही जर MPhil करत असाल तर PhDला सुद्धा हे तुम्हाला फेलोशिप मिळते. यांनी हे डिटेल्स इथे दिलेलं आहे. ड्युरेशन ऑफ फेलोशिप पाहून घ्या. नेम ऑफ कोर्स MPhil मॅक्झिमम ड्युरेशन 2 वर्ष, GRF 2 वर्ष, SRF मिळत नाही MPhilला, PhDला मिळत असते. बघा PhDचं मॅक्झिमम ड्युरेशन आहे 5 वर्ष, GRF 2 वर्ष आणि रिमेनिंग 3 इयर्स, नंतरचे 3 वर्ष हे SRF आपल्याला मिळत असते. त्यानंतर MPhil टू PhD कॅन्डिडेट हे पहा ते पण त्यांनी दिलेलं आहे इथे. त्यानंतर पहा टेनर ऑफ फायनान्शियल असिस्टंट. आता यांनी सरळ दिलेलं आहे की फॉर MPhilसाठी हा क्रायटेरिया इथं दिलेला आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर MPhil आणि PhD, MPhilला नंबर लागला असेल आणि PhDसुद्धा नंबर लागला असेल इंटग्रेटेडमध्ये, तर त्यांनी पण त्या डिटेल्स इथे दिलेल्या आहे. आपण हे पाहूयात. फक्त समजा फॉर PhD यासाठी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल ज्युनियर रिसर्च फेलोशिप BANJRF फॉर 1st and 2nd year अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल सिनियर रिसर्च फेलोशिप BANSRF सब्जेक्ट टू प्रोव्हाइड अपग्रेडिंग सर्टिफिकेट फॉर रिमेनिंग पिरियड. म्हणजे तुम्ही 2 वर्ष झालं आहे GRF करतायत, तुम्हाला मिळालेले आहे आणि नंतर SRFसाठी सुद्धा तुम्हाला अपग्रेड करावं लागतंय. त्यांनी ते डिटेल्स दिलेले आहे. आणि ही स्कॉलरशिप बघा किती वर्षांसाठी आहे, 5 वर्षांसाठी तुम्हाला मिळते. इथं लिहिलेलं आहे पहिला पॉईंट बघा. The tenure of fellowship for PhD is 5 years which will consider from confirmed date of registration to respective university. No further extension. 5 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पिरियड हा दिला जाणार नाही. त्यानंतर यांनी हे प्रोसिजर दिलेले आहे. आपण हे पूर्ण हे गाईडलाईन व्यवस्थित पहा, यांच्या वेबसाईटला सुद्धा आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक मी देत आहे. आता पहा इथे यांनी फायनान्शियल असिस्टंट दिलेला आहे. MPhilसाठी 31,000 पर मंथ, म्हणजे 31,000 रुपये पर मंथ 1st and 2nd year, म्हणजे 2 वर्षांसाठी MPhilला 31,000 रुपये मिळेल. आणि PhDसाठी बघा 31,000 रुपये पर मंथ. किती, फक्त 2 वर्षांसाठी, पहिले 2 वर्ष 31,000 रुपये मिळेल GRFला आणि SRFला म्हणजे 3ऱ्या वर्षापासून 5व्या वर्षापर्यंत 35,000 रुपये पर मंथ मिळेल आपल्याला. परंतु अपग्रेडेशन सर्टिफिकेट हवं आहे. आणि इंटिग्रेटेड MPhil प्लस PhDसाठी 31,000 रुपये पर मंथ 1st and 2nd year आणि PhDला 35,000 रुपये SRFसाठी असं त्यांनी हे दिलेलं आहे. कंटेंजन्सीसुद्धा दिलेले आहे, EAB दिलेलं आहे, HRA दिलेले आहेत. हे सर्व गोष्टी इथे त्यांनी डिटेल्समध्ये दिलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्याला हे डॉक्युमेंट काय काय यांना द्यावं लागतील बघा. फॉर्मॅट टू क्लेम बेनिफिट अंडर दी BANRF 2021 फेलोशिप. आता आपल्याला काय काय डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहे ते पाहूयात बघा. जॉईनिंग सर्टिफिकेट ॲनेक्शर त्यांनी दिलेलं आहे फॉर्ममध्ये, त्यामध्ये जॉईनिंग रिपोर्ट, जॉईनिंग सर्टिफिकेट. त्याच्यानंतर बघा त्यांनी दिलेलं आहे अवॉर्डी शाल सबमिट जॉईनिंग रिपोर्ट द प्रिस्क्राइब फॉर्मॅट अलॉंग विथ द सेट ऑफ ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंटसोबत तुम्हाला हे द्यायचं आहे. त्यानंतर जॉईनिंग सर्टिफिकेट ॲनेक्चर 1st B
हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, ते सुद्धा द्यायचं आहे. हाफ इयरली प्रोग्रेस रिपोर्ट म्हणजे 6 मंथली प्रोग्रेस रिपोर्ट ते द्यायचं आहे ॲनेक्सर सेकंडमध्ये. त्यानंतर बघा अवॉर्डी शाल सबमिट हाफ इयरली प्रोग्रेस रिपोर्ट ऑन completion of 6 months from the date of registration आणि इंटरनल एव्हरी 6 months टिल completion फेलोशिप येणार. म्हणजे तुम्हाला प्रत्येक 6 महिन्याला प्रोग्रेस रिपोर्टसुद्धा यांना जमा करायचा आहे. हाऊस रेंट अलाउन्स HRA ॲनेक्चर थर्डमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर युटिलायझेशन सर्टिफिकेट ऑफ कंटिंजन्सी अमाऊंट ॲनेक्चर 4th अपग्रेडेशन सर्टिफिकेट ॲनेक्चर 5. त्यानंतर एक्सटेन्शन जर घ्यायचं असेल तर एक्सटेन्शन सर्टिफिकेट, अटेंडन्स सर्टिफिकेट, त्यानंतर रिसर्च प्रपोजल किंवा सिनॉप्सिससुद्धा द्यायचं आहे. कंटिन्युएशन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे. आता बघा यांनी काही जागा दिलेल्या आहेत आणि काही डिटेल दिल्या बघा. रिझर्वेशन 4% ऑफ फेलोशिप रिझर्व फॉर SC कॅन्डिडेट विथ डिसॅबिलिटी पर्सेंटेज शूड नॉट बी मोर दॅन 40. आता 4% एकूण जागा आहेत 200 जागेच्या 4% जागा या डिसॅबिलिटी विद्यार्थ्यांसाठी राहील. कोणत्या? SC कॅटेगरीमधील, परंतु ते 40%पेक्षा जास्त नसावं. आणि ओव्हरऑल जे 200 जागा आहेत त्यामधून बघा 30% फेलोशिप रिझर्व फॉर SC फिमेल कॅन्डिडेट. आता 30% या SC फिमेल कॅन्डिडेटसाठी राखीव आहेत. इथे खाली आपण बघूयात. समजा 200 जागा आहेत, 200पैकी हँडिकॅप 4% म्हणजे 8 जागा, फिमेल 30% म्हणजे 57 जागा आणि बाकीचे जनरल मेल अँड फिमेलसाठी 135 असे 200 जागा त्यांनी दिलेल्या आहे, हे रिझर्वेशनप्रमाणे. ओके, आता खाली बघा सब्जेक्ट स्ट्रीम वाईज सीट डिस्ट्रीब्युशन. आता सब्जेक्ट वाईज बघा, सब्जेक्ट ऑब्लिक स्ट्रीम सायन्स, सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज 22 फिमेल आणि जनरल मेल फिमेल पकडून 50 अशी 72 जागा सोशल सायन्स ह्युमॅनिटीजसाठी आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी 12 आणि 28 अशा 40 जागा. कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी एकूण 34 जागा. ऑल अदर 36, पर्सन विथ डिसॅबिलिटी 8 जागा, नॉट रजिस्टर कॅन्डिडेट 10 जागा, असे एकूण 200 जागांचं डिस्ट्रीब्युशन यांनी दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, नीट ऐका, शेवटचा टप्पा आहे आपला. आता यामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया काय दिला बघा, सिलेक्शन प्रोसिजर दिले. फर्स्ट स्टेजमध्ये काय होईल, स्क्रुटिनी होईल. म्हणजे काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन विल इन्व्हायटेड फॉर BANRF 2021 फेलोशिप. यामध्ये काय करायचं आहे, स्क्रुटिनी कशी होईल, पहिले ॲप्लिकेशन जातील, त्यानंतर ॲप्लिकंट हॅव टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड अपलोड ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट ऑनलाईन विच विल बी स्क्रुटिनाइज बाय बार्टी. म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड करताल ते स्क्रुटिनी केले जाईल बार्टीद्वारे. आफ्टर सक्सेसफुली सबमिशन of application from applicant need to send hard copy of online form with required document self attested copy to बार्टी ऑफिस. म्हणजे आता तुम्ही फॉर्म भरलाय, डॉक्युमेंटसुद्धा अपलोड केलेले आहेत आणि तुम्हाला तो फॉर्म आणि त्याच्यासोबतचे डॉक्युमेंट हे बार्टीच्या ऑफिसला पोहोचतील. हे झाले फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेजमध्ये होईल काय मित्रांनो, नीट पहा. सेकंड स्टेजमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, असं तेच सांगितलेलं आहे. रिटर्न एक्झाम अँड इंटरव्ह्यू. आता पहा, फक्त PGच्या मार्क असतील जास्त किंवा इतके जास्त किंवा रिसर्च प्रपोजल चांगले असं नाही आहे, त्यांनी क्रायटेरिया ठेवला रिटर्न एक्झाम. आता बघा, रिटर्न एक्झामिनेशन मार्क आहेत 100, त्याला वेटेज आहेत 90% आणि इंटरव्ह्यू 50 मार्क 10% वेटेज, असं एकूण 150 मार्क. ओके, म्हणजे रिटर्न एक्झाम तुम्ही क्रॅक करता आली पाहिजे, जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला पाहिजे, कारण 90% वेटेज आहे आणि 10%च फक्त इंटरव्ह्यू आहे. आता बघा, यांनी तसंही सांगितलं 90%मध्ये काय आहे त्या रिटर्न एक्झाममध्ये. फर्स्ट दिलं आहे, रिटर्न टेस्ट विल बी कन्सिस्ट ऑफ 100 ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ईच क्वेश्चन विल हॅव 4 ऑप्शन फ्रॉम विच ॲप्लिकंट हॅव टू चूज राईट वन. आता 100 MCQs आहेत. ओके, असं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बघा, ईच क्वेश्चन विल कॅरी 1 मार्क. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. निगेटिव्ह मार्किंग विल नॉट बी ॲप्लिकेबल. निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. 90 मिनिट विल बी गिव्हन टू सॉल्व क्वेश्चन पेपर. म्हणजे तुम्हाला 100 ऑब्जेक्टिव्ह MCQसाठी 90 मिनिट हे दिले जातील, 1.5 तास. आणि 10% वेटेजमध्ये बघा काय दिलेलं आहे त्यांनी इंटरव्ह्यूच्या 10%मध्ये. पहिलं आहे, कॅन्डिडेट ॲबसेंट फॉर इंटरव्ह्यू अँड रिटर्न टेस्ट विल बी
debar from further selection process. No request will be entertained. म्हणजे जो विद्यार्थी फक्त तुम्ही फॉर्म भरून चालत नाही आहे, तर तुम्हाला इंटरव्ह्यू आणि रिटर्न टेस्टला ॲप्लिकेबल जर नसाल तर त्या विद्यार्थ्याचं पुढं सिलेक्शनसाठी विचार केलाच जाणार नाही. त्यानंतर बघा, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पर्सनल इंटरव्ह्यू इज टू चेक suitability of the candidate for fellowship and to judge the mental caliber of candidate. म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू होईल. पर्सनल इंटरव्ह्यू हे जज केले जाईल विद्यार्थी खरंच कॅलिबर आहे का, सुटेबल आहे का फेलोशिपसाठी. आणि त्यानंतर बघा, ॲप्लिकांट विल बी शॉर्टलिस्टेड ऑन द बेसिस ऑफ अबाव क्रायटेरिया विल बी इन्व्हायटेड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. इथं सिलेक्शन झालं म्हणजे अगोदर काय झालं, तुम्ही फॉर्म भरला, डॉक्युमेंट पाठवले, त्यानंतर रिटर्न टेस्ट झाली, नंतर इंटरव्ह्यू झाली आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन समजा ते सिलेक्शन यादी लावतील शॉर्टलिस्टेड. त्यानंतर थर्ड स्टेज आहे की तुमचं डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. इथे तुमचे जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले होते, सांगितले होते, तर ते इथं व्हेरिफिकेशन होईल. आणि चौथी स्टेप्स आहे रिकमेंडेशन ऑफ ॲप्लिकंट फॉर सिलेक्शन अंडर BANRF 2021 फायनल सिलेक्शन. आणि नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते फायनल तुम्हाला सिलेक्ट करतील. आता डॉक्युमेंट पहा, काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत. डॉक्युमेंट दिलेत. फर्स्ट, पासपोर्ट साईज कलर फोटो. त्यानंतर 2 नंबर MPhil PhD रजिस्ट्रेशन ॲडमिशन लेटर. नंतर आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन. त्यानंतर डोमोसाईल सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, PG मार्कशीट, PG सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ॲफिडेविट, रिसर्च सिनॉप्सिस, डिसॅबिलिटी असेल तर सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. आणि कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये तुमचं PhD, तुमचं फेलोशिप हे कॅन्सल होऊ शकते हे तसं त्यांनी खाली दिलेलं आहे. अदर कंडिशनसुद्धा मित्रांनो दिलेल्या आहेत. याची लिंक पहा, इथे 13 पेजेस दिलेले आहेत. ह्या 13 पेजेस हे वेबसाईटलासुद्धा तुम्हाला पाहावयास मिळतील आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते सुद्धा त्याची लिंक देत आहे. मित्रांनो, काळजीपूर्वक फॉर्म भरा. फॉर्म भरल्याच्या नंतर हार्ड कॉपी पाठवा. हार्ड कॉपी पाठवल्यानंतर रिटर्न टेस्ट होईल. रिटर्न टेस्टलासुद्धा तुम्ही चांगली तयारी करा. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आणि काही याच्या संदर्भात, या व्हिडिओच्या संदर्भात किंवा फेलोशिपच्या संदर्भात काही अडचणी असतील तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.